पहिला योहान याचा 4:16 देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. यस, कारण पूर्ण पवित्र शास्त्र हे जे आहे आपलं ते प्रीतीवरती आणि विश्वासावरतीच अवलंबून आहे. आणि स्वतःच देव जो आहे तो प्रीती आहे. प्रीतीमय देव आहे तो. आणि जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. म्हणजेच परमेश्वर इथं आपल्याला सांगत आहे की आपण जे आहोत मनुष्य हे आपण काय केलं पाहिजे की आपण इतरांवरती प्रीती केली पाहिजे. होय माझ्या बहीण भावांनो, आपण प्रीतीमध्ये राहिलं तरच देव हा आपल्यामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. पहा, जेव्हा आपण इतरांवरती प्रीती करू, प्रेम करू, त्यांना आपण काय द्वेषाच्या भावनेने न बघता किंवा द्वेष आपल्या मनातील आपण काढून टाकून आपण जेव्हा देवाने आपल्याला जी दिलेली शिकवण आहे, कारण परमेश्वराने देवाने जगावरती इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की काय कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर म्हणूनच परमेश्वर इथे आपल्याला सांगू पाहत आहे देवाचं वचन की देवच हे प्रीती असल्यामुळे आपल्या मनुष्यामध्ये त्यांनी काय केलेले आहे, प्रीती भरून ठेवलेली आहे. किंवा परमेश्वराला असं आवडतं की आपण जे मनुष्य आहोत हे परमेश्वराने त्याच्या प्रतिकृतीचे म्हणजेच त्याच्या रूपाचे, त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बनवलेलं आहे. तर परमेश्वर आपल्याला सांगतोय की आपण काय केलं पाहिजे की फक्त दिसण्याने नाही तर आपल्या कृतीद्वारे सुद्धा आपण परमेश्वराला उंचावलं पाहिजे, परमेश्वराला गौरवलं पाहिजे. कारण जेव्हा आपण हे जग जीवनामध्ये जगत असतो माझ्या बहीण भावांनो, तेव्हा आपण पाहतो की काय या जगामध्ये की कशा प्रकारचे लोक आहेत किंवा कसं हे जग आहे, हे कसं जग नाशाच्या सोबतीने किंवा नाशाच्या मागे चाललेलं आहे. तर परमेश्वराला आपल्याला हे सांगायचं आहे या वचनाद्वारे की आपण काय केलं पाहिजे, प्रीतिमय जीवन जगलं पाहिजे. कारण आपलं हे हृदय जे आहे हे परमेश्वराचं निवासस्थान आहे. हो, इथे परमेश्वर आपला राहतो. आणि जेव्हा आपण एखाद्याला द्वेष करतो, नफरत करतो, तर त्यावेळेस तो काय आपल्या मनामध्ये तोच असतो किंवा त्याच्या विचार आपल्या मनात असतात. तर हे आपण कधीही करता कामा नये. कारण ती आपली जी जागा आहे, आपलं अंतःकरण जे आहे हे परमेश्वराचं आहे. हो, प्रभू येशू ख्रिस्तासाठी ते आपण दिलेलं आहे. तर तिथे इतर कोणाला हे आपण ठेवू शकत नाही. मग हे आपण कधी करू, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान स्मरू. होय माझ्या बहीण भावांनो, तेव्हाच त्याने सुद्धा आपल्यावरती प्रीती केली. म्हणूनच जेव्हा लोक त्याला क्रूसखांबावरती छळत होते, त्याचा काय विटंबना केली जात होती, तर तेव्हा परमेश्वर तिथे काय म्हणत आहे पित्याला की ह्या लोकांना माहिती नाही की हे काय करतात, यांना माफ कर. बघा माझ्या बहीण भावाने, इतका मोठा आणि महान त्याग ह्या जगामध्ये दुसरं कोणीही आपल्याला सापडणार नाही. फक्त आणि फक्त आपल्या हे जिवंत परमेश्वराने येशू ख्रिस्ताने हा एवढा मोठा त्याग केलेला आहे. होय, आणि म्हणूनच देव प्रीती आहे. तर आपण काय आपल्यामध्ये सुद्धा ती प्रीती असणं महत्त्वाचं आहे. हो माझ्या बहीण भावांनो, कारण आपण काय म्हणूया की जेव्हा आपण प्रीतिमय जीवन जगतो तेव्हाच आपल्याला काय आपल्या जगण्याद्वारे सुद्धा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे काय जेव्हा आपल्याकडे एखाद्या व्यक्तीने पाहिलं तेव्हा त्यांना आपल्यामधून, आपल्या दिसण्यामधून, आपल्या कृतीमधून आपल्या प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना दिसला पाहिजे. होय माझ्या बहीण भावांना, म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की आपण परमेश्वराचं जे वचन आहे त्याचं पालन करणं, त्या वचनावरती आपण चालणं, त्या वचनाला आपण धरून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्यामध्ये इतरांबद्दल द्वेष नसता कामा नये. तर आपण ह्या अद्भुत वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या सुंदरशा दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठी, ह्या जीवनासाठी मी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आजच्या दिवसामध्ये बाप्पा कित्येक लोक असे माझ्या राजा का हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या बाप्पा,
पण तुझा एवढा अनुग्रह कृपा दृष्टी आमच्यावरती आहे माझ्या बाप्पा, की आम्हाला तू जिवंतच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवलेला आहेस. होय माझ्या राजा, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देवा, तुझं वचन सांगते बाप्पा की देव प्रीती आहे. हो, आणि जो प्रीतीने राहतो त्याच्यामध्ये तू राहतो, आणि जो प्रीतीमय वागतो त्या प्रीतीच्या द्वारे तो इतरांना जिंकू शकतो, इतरांचं आपण काय प्रेम प्राप्त करू शकतो असं तुझं वचन सांगते माझ्या राजा. त्याबद्दल तुला धन्यवाद 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 देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आमच्याद्वारे आमच्या मधून तुझा ख्रिस्ताला आम्ही उपस्थित ठेवावा असं तू कर माझ्या राजा. हो देवा, आम्ही इतरांचा कोणाचाही द्वेष करू नये, दुसऱ्यांचे दोष काढू नये असं आम्हाला तू ज्ञानबुद्धी समजते माझ्या राजा. हो परमेश्वरा, विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी आज त्या क्षणाला आजारी आहेत माझ्या राजा, तो आजार मोठा असो किंवा लहान असो माझ्या परमेश्वरा, त्या सर्व माझ्या बहीण भावांना तू त्या आजारातनं बाहेर काढ माझ्या राजा. हो देवा, त्यांना आरोग्य चंगाई दे माझ्या राजा, कारण हे शरीर तू तुझ्या रक्ताने विकत घेतलेलं आहेस माझ्या देवा. हो परमेश्वरा, आणि या प्रत्येक माझ्या बहीण भावाला याच्यातनं तू बाहेर काढणार आहेस असा माझा विश्वास आहे परमेश्वरा. हो देवा, त्यांचे अंतरुण बदल माझ्या राजा, आधार लहान असो मोठा असो, पण मानसिक खच्चीकरण होतं माझ्या देवा, तिथं तू तू उभा राहा माझ्या परमेश्वरा. त्यांना धीर दे, धैर्य, शक्ती, सामर्थ्याने भर माझ्या राजा, आणि त्यांच्या आयुष्याला दीर्घ आयुष्यामध्ये तू बदलणारा माझा बाप आहेस माझ्या परमेश्वरा. त्याबद्दलही तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आणि ज्यांचं कोणी आज कर्जाचे प्रॉब्लेम असतील परमेश्वरा, त्यांची सर्वांची तू परिस्थिती आत्ता या क्षणापासून बदलत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, तू परत एक वार बाप्पा हे वचन दिलंस, आणि ही प्रार्थनेची संधीसुद्धा मला तुझ्याद्वारे मिळाली माझ्या राजा, म्हणून मी तुला धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. आणि माझ्या पूर्ण युट्यूबाच्या परिवारावरती सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना मी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने बसो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.